बाप्पाला मखरात बसवलंय, पूजा वगैरे झाली आहे. आता थोड्याच वेळात आरती वगैरे करायला घेतील. मी पण तयार वगैरे झाले. सो आता मी पुढे तुम्हाला दाखवते काय होईल कसं होईल या ब्लॉगमध्ये पूर्ण एंडपर्यंत थांबा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर काय आता आरती करायला घेतील 2 मिनिटात. सर्व काढतात आरतीचं सामान. आता 2 मिनिटात आरती करायला घेतील. तुम्ही पण जॉईन व्हा आमच्यासोबत आरतीमध्ये. चला आता आपण आरतीमध्ये प्रसाद घ्यायला. हे प्रसाद वाटते बघा. जरा प्रसादासोबत बुद्धी पण खा. बुद्धीला हायच नाही. आमच्याकडे मंथन कोली आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हाय कर, हाय तर कर, हाय तू जेवलास ना मग आपण. वेद भाई का 50 तोला देख सकते हो. इधर 50 तोला, 100 तोला, 100 तोला, 80 तोला. मी काय सरळ बिन बघ. मिनिट बिल म्हणजे का मी जाऊन कानाचा बिल तू गप नाही विकायची तू चैन बिल होईल. विकून एक चैन. हा बिल्डिंग येईन एक घे तुला देऊ का चैन काढून नकली आहे पाहिजे. मी पण अंगुठी विकत हे जा बघ. ए बाबा हे प्लॅटिनम हे 900 रुपये मध्ये घेऊन आले तुम्ही. 900 जाऊन दे आपण हे विकू इथं बस. हा ही पैसे. हा भाई पक्का पैसे ती आमचं रुपये. बहन भाई का प्यार. मेरी बहना मेरी मुस्कान तेरे सतिरंगों पे लिया. जय हिंद जय महाराष्ट्र. एवढी भारी तयारी केलती गाईस, पण एक फोटो नाही काढला. ना हिनी काढलाय ना मीनी काढलाय. हे लोकांचा तर प्रश्नच नाही, ते लोक काढतच नाही फोटो आमच्यासोबत. पण आमचं काय एवढा भारी बसले नाही सिग्नल. एवढा भारी आउटफिट भाईनी चैन तेवढी घातली आहे. तेवढा मेकअप केला. मी आयलाइनर वगैरे लावणार ते. क्या हुआ आम्ही मस्त दिसत होतो. आता बघा पूर्ण अवतारचा भिकारी झालाय ना, म्हणजे असं वाटतं भीक मागायला गेला तो कुठेतरी. काही शपथ बघू शकता ही आमची मामाची मुलगी आहे बब्बू. ही माझ्या काकाची मुलगी, हिच्या बाबाची मुलगी. तिचं नाव हर्षाली आहे, पण आम्ही ना लाडाने बब्बू बोलवतो. हाय का हिने काय मेहनत नाही केलं काय ते तरी तिचा अवतार बघा. बघताय तुम्ही काय झालं तिचा अवतार. ते आम्ही मेहनत करून पण अशा धुके बाट. चला भेटू आपण नंतर पुन्हा एकदा. सो गाईज आता आम्ही आलोय पनवेलला उशीच्या उपासाची भाजी घ्यायला. तुम्ही बघू शकता किती जण आहेत. तिथं पण 2 जण आहेत आणि आम्ही आता जाऊ भाजी घ्यायला मार्केटमध्ये पनवेलच्या. तुम्हाला दाखवते पुढे जाऊ. तर गाईज आम्ही आता पोहोचलोय पनवेलच्या मार्केटमध्ये. गाईज आम्ही भाजी बघायला आलतो, पण हे लोकांची इथं आता शॉपिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता. आमच्या मम्मीची आणि आमच्या आत्याची मैत्रिणी आहेत. माझ्या मम्मीला आता विचारत होती की ती दुसरी कुठे, कारण नेहमी मम्मी आणि आत्या येते इकडं. बघूया बघा. मग जर मम्मी माझा ब्लॉग बघत असेल तर मम्मी बघूया ही काकी तुला विचारत होती. इंडियन मॉमच्या सोबत कोणच बार्गेनिंग करू शकत. बघू शकता हे लोक 50ला वाटा 1 देतात. हे लोक 100ला 3 वाटे मागतायत. 4 वाटे आणि 200ला 7 देतील. आता बघू भरले माझी मम्मी बघा. इथे बार्गेनिंग मास्टर ते लोक दिलेत पॅक केले. दुकान का बंद है होटल. बोल सब्सक्राइब करो. किती किचकिच आहे. मुझे लाइक करो. हाँ गाइज आता हमालगिरी केलाय. ही बघा ही मम्मी खूप भडकली आहे. सो गाइज आता आम्ही आलोय
पनवेलवरून. तुम्ही आमच्या तोंडावरूनच बघू शकता आम्ही किती थकलो, बेकार थकलो. चालून तिच्या पण आणि माझ्या पण पायाचे साडे फक्त आम्ही ब्लॉगिंग. सो गाईज आता आम्ही बसलोय पत्ते खेळायला. तुम्ही बघू शकता आता पूर्ण 300चा राऊंड आहे. बघू कोणाला लागतोय हा डाय. सो तुम्ही दिसतात हसतास, फेस बरोबर येत नाही म्हणतो हसतोय. चलताय आमची राणी. भेटू आपण नंतर. गाईज आता दिवस दुसऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ऋषीचा उपवास. सर्व बायकांचा आज उपवास आहे. आता उपवासाची सर्व तयारी चालू आहे. बघा इथं बसलेत सर्व. आणि ही पारुशी तुम्हाला दाखवते, अजून आंघोळ न केली. ही पारुशी बघू शकता सकाळी 6 वाजेपर्यंत जागरण केलंय लोकांनी. हिने वेदनी तनिष चैतू हे लोकांनी. आता इथं मम्मी हाय करा. आता ऋषीच्या उपवासाची तयारी चालली. बघितला म्हणून लेट नसतं उठाचा, समजला काय. तिला कोण आंघोळ करायला देत नाहीये. भाजा गाईस ऋषीच्या उपासाची भाजी बघू शकता. अशा भाज्या खाणार आहेत हे लोक. गणपती बाप्पा आम्हाला पण साकुरेला एक केलं बघा. त्यांच्यासोबत जेवायला बसले. आज ह्यांच्यासोबत मी पण उपवास सोडते. उपवास तर नव्हता पण त्यांच्यासोबत जेवायला बसले. या तुम्ही पण जेवायला. हे लोक आज ह्याच्यात जेवणार आहेत. मामी गाईज आता ब्लॉग डायरेक्ट रात्री चालू होतोय. कारण जेवल्यानंतर टाइमच नाही भेटला ब्लॉग स्टार्ट करायला. जेवण आलीस ग. अरे आता रात्रीचं जेवलं, दुपारचं जेवल्यानंतरचा टाइमच नाही भेटला. मी पण बाहेर गेलतो आणि आता ब्लॉग कंटिन्यू करतो. आम्ही लक्षातच नव्हतं की आम्ही ब्लॉग काढलाय करून. तर आता परत आता आम्ही चाललो. आता जेवलो वगैरे. आता चाललो रात्रीसाठी मॅगी आणायला. आज पण काल सारखा पत्त्याचा डाव बसू. बघू आता किती कोणाचा लॉस होतो आणि काय नाही. ह्याचं काल 700 रुपये गेले पत्त्यामध्ये. बाबा 700. चला आपण भेटू नंतर. तर गाईज आता वाजलेत किती बघू शकता तुम्ही. अरे माझा फोन पण नाही चालू. आता वाजलेत 2 आणि आम्ही पत्ते खेळायला बसले. बघा माझी झोली पूर्ण खाली झाली आहे. हिची पण झाली. माझ्या मुलं हिची खाली झाले. त्यांच्याकडे पैसे ह्याच्याकडं आणि बघू तुझं झोली आणि हिच्याकडं पैसे दे. त्यांचा पण ग्लास खाली गेला. आजचा डाव जरा बारीक आहे. कालचा डाव तरी चांगला होता. एवढंच राहिलंय का आमच्याकडं. लास्टची डाव खेळतो ते बघा. ही 5-5-10 आणि हे होतील चालायला होतील.
माना काय माना दोन उठाव लागलं हे घ्या भरलं आमचं आवरं तरी आणलं हे, पण लागला यो बघ आता खाली बाईचं जागेवरचे आवरं पैसे ढपलं तरी त्याला समजलं नाही मी त्याला विचारते काय बघतं गाईज आमच्याकडे पैसे आलेले आहेत तुम्ही बघू शकता लाची डाव आता पैसाच पैसा हे बघा या लोकांना कंगाल केलंय टाकलेला पप्पी घेतली म्हणजे तिला डाव लागलं ए चल तुझ्या वेद बायको टपऱ्याला पप्पी कंगाल. नाही घेतली मी वेद भाई को कंगाल कर दी हम लोग ने वेद भाई कैसा लग रहा है 100 रुपये गेले. फिर इकडे बघ